अंगणामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटल्यानंतर ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स ही स्पर्धा आहे. पावर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेब, स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत साहेब. उपाध्यक्ष आहेत MCA चे, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे. आज स्पर्धेची तिसरी रात्र, 6 सामने, त्यापैकी तिसरा सामना तुमच्या समोर रंगतोय. पहिला सामना श्रीराम स्पोर्ट्स निवळी विक्रोलियन्सने गमावला. आता या मॅच मध्ये त्यांना चांगला खेळ करणं अपेक्षित आहे. आणि दुसऱ्या बाजूला SSCC डोंबिवलीने SMH कराडला पराभूत केलंय. म्हणजेच काय, विजयाची चव चाखून आलेला संघ आता या मॅच मध्ये खेळतोय. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाज संकेत पाटील च्या खांद्यावर. मागच्या मॅच मध्ये संकेत पाटीलने 2 षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. असा गोलंदाज मुरबी गावचा खेळाडू. आणि त्याच्या समोर आहे आकाश जांगीड, पंतनगर घाटकोपरचा खेळाडू. शशिकांत कदमच्या बरोबरीने खेळताना दिसतोय. शशिकांतकडे लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि या मैदानावर चांगला खेळ केलाय शशिकांत कदमने. पहिलाच बॉल खूप चांगला स्वीप, लॅप शॉट इथे दाखवत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे मिळेल. सिंगलने खातं उघडलंय आकाश जांगीडचं. संकेत पाटीलची एक खासियत आहे, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटरचा खूप चांगला वापर करतो. क्विकर वन त्याच्याकडे आहे. 1 बॉल जो खूप महत्वाचा मानला जातो त्याच्या भात्यातला. सध्या शशिकांत कदम आपल्या स्क्रीनवर. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, A डिव्हिजनचं क्रिकेट खेळलाय. शशिकांत पुढचा बॉल घेऊन, ओहो चांगला बॉल उसडलाय. यावेळेला क्रिकेट क्लब ऑफ इंडिया साठी देखील त्याने क्रिकेट खेळलेलं आहे, CCI साठी. असा शशिकांत सध्या मैदानामध्ये उतरलाय. बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून भाऊ चांगला प्राप्त केला. खास करून मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील तो खेळाडू खेळलाय. आकाश जांगीड, नुकतीच जी स्पर्धा झाली राखी दिदी जाधव यांची घाटकोपर मध्ये, आणि ज्यावेळेला तिथे 128 संघ खेळले, त्या 128 संघामध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून आकाश जांगीडची निवड झाली. ओरपिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना चांगलं टायमिंग बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय चौकार. थँक्यू डीजे. हा बॉल थोडासा पुढे होता. अगदी विराट कोहली स्टाईलने हा बॉलला पाठवलंय. मिड ऑनला बीट करत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. 4 धावाने खात्यामध्ये भर पडेल. फलंदाजी करणारा संघ श्रीराम स्पोर्ट्स निवळी विक्रोलियन्स. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये. रन झालेले 6. संकेत पाटील हे पहिले षटक हाताळत असताना tenniscricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. भारतातली पहिली वेबसाईट 2013 ला ज्याने टेलिकास्ट करायला सुरुवात केलं टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यांचं. आज 16 लाख सबस्क्रायबरचा टप्पा या वेबसाईटने पार केलाय. भरपूर मेहनत tenniscricket.in ची याच्यासाठी आहे. खूप चांगलं टेलिकास्ट आज ते करतायत. संकेत पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला. बॅकवर्ड ऑफ पॉइंट, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 रन नाही रोखू शकणार. सिंगल इथे प्राप्त केली. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 7. श्रीराम स्पोर्ट्स SSCC डोंबिवलीच्या विरुद्ध खेळत असताना SSCC डोंबिवलीने पहिल्याच मॅच मध्ये SMH कराडला पराभूत केलं. साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराडला. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हा दुसरा सामना ते खेळत आहेत. यावेळेला खूप चांगला स्लॉक स्वीप, बॉलला पाठवले गॅप मध्ये. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. शशिकांत कदमच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगला स्लॉक स्वीप इथे पाहायला मिळाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने.
ऍक्शन रिप्ले आपल्या समोर एका वेगळ्या अँगलने खूप चांगला फटका, मागचा पाय वाकवला आणि त्याचबरोबर स्वीप करत असताना बॅटला स्वाईप केलं, पाठवलं 4 धावांसाठी. हा बॉल थोडासा पुढे टाकला, बीट करण्यामध्ये यशस्वी झाला. विकेट किपर बीट, बॅटर बीट. बॉल चाललाय मागे फाईन लेगला, अंपायरचा सिग्नल, बायच्या स्वरूपामध्ये रन मिळेल. याच तर गोष्टीचा उल्लेख मी केला होता. दोन्ही बाजूला बॉल वळवतो, कमी गतीने बॉल चांगले टाकतो, फ्लाईट देतो, बॅटरला थोडासा बुचकड्यात पाडतो. हीच खासियत आहे गोलंदाजाची संकेत पाटीलची, जो मुरबीचा खेळाडू आहे. मुरबी गावाला बिलॉंग करतो. आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स निवळी या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 12 धावा. षटक चांगलं टाकलंय पॉवर प्ले मध्ये. 35 मिनिटाचा वेळ आहे, लक्षात घ्या. SSCC मगाशी एक षटक तुम्हाला पॉवर प्ले मध्ये टाकावं लागलं, त्याच्यामुळे जे स्टॉप वॉच अंपायर कडे आहेत, टेक्निकल टीम कडे आहेत, ते सेट केलेले असतात. त्याच्यानुसार खेळ सुरू असतो. ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत या लीगचे, या स्पर्धेचे tenniscricket.in, को-पावर्ड बाय 1x बुक न्यूज. ब्रॉडकास्टिंग साठी, अशाच चांगल्या ब्रॉडकास्टिंग साठी तुम्ही अक्षय चिबडे, संतोष नाणेकर आणि संदेश पिलानेशी संपर्क साधू शकता, जे नंबर सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. लीग को-पावर्ड बाय आहे 1x बुक न्यूज. त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. tenniscricket.in वर सध्या तुम्ही पाहताय हा सामना. त्याचबरोबर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड चे जुबेर भाई सय्यद, महाड मध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स आहे, खूप चांगलं कलेक्शन त्यांचं बॅटचं असतं. आणि स्मार्टनेट शहबाज चिपळूणकर उद्योजक आहेत. स्मार्टनेटची चर्चा सध्या सुरू आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये फ्री ऑफ कॉस्ट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ते या स्पर्धेसाठी राहिलेत, त्यांचा आभार. ओहो, काय बॉल टाकलाय, पडल्यानंतर ऑफस्टिकला धडकलाय. फलंदाज शशिकांत आउट. पहिला धक्का श्रीराम स्पोर्ट्सला. ऑफस्टिकच्या बेल्सला चाटून गेला हा बॉल. विकेट मिळाली आहे. योगेश मात्रे, मॅन फ्रॉम मात्रेपाडा, बुगया टोपन नावाने ओळख आहे या खेळाडूची. आणि शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये हॅट्रिक घेतली होती या खेळाडूने डोंबिवली ग्रामीण स्टार कडून. खोलून ठेवलंय बॅटरला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. एक्सप्रेशनच नाहीये चेहऱ्यावर, कारण त्याला माहिती आहे असे बॉल कित्येक वेळा त्यांनी टाकले आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. अक्षरशः खोलून ठेवलं. बदल आली ते नाहीये, फुटवर्क नव्हतं, बॉल पर्यंत पोहोचलाच नाहीये. फलंदाज शशिकांत कदम, वेगवेगळ्या अँगलने हा बोल्ड दाखवला गेला तुमच्या स्क्रीनवर. फलंदाज आउट होतोय शशिकांत. रोहन आलाय नवीन फलंदाज. रोहन साळुंके फलंदाजीसाठी सज्ज होईल. हा देखील एक चांगला क्रिकेटर आहे, मुंबईचा चांगलं क्रिकेट खेळत आलाय, संघामध्ये स्थान मिळालंय. आज चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. रोहन साळुंके स्ट्रायकिंग एंडला. समोर गोलंदाज योगेश मात्रे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळाला योगेश मात्रेचा. फक्त हलक्याने पंच केलाय. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सिंगल प्राप्त केली. रोहनचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या 13. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना SSCC डोंबिवली, स्वर्गीय शिवाजी दादा क्रिकेट क्लब डोंबिवलीचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. साई शिवाजी दादा शेलार आणि निलेश मात्रे यांनी हा संपूर्ण संघ बांधलाय. आज महत्वाची गोष्ट म्हणजे दिलीपजी वजे देखील आलेले आहेत. निलेश मात्रे यांचे ते पार्टनर आहेत, बिझनेस पार्टनर. त्यांचं देखील स्वागत. तमाम खांबालपाडा गावातून आलेले सर्वच त्यांचे खेळाडू मान्यवर, आपलं सर्वांचं स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. दुसऱ्या बाजूला श्रीराम स्पोर्ट्स निवळी विक्रोलियन्स हा संघ खेळताना दिसतोय. टॉस जिंकला SSCC ने. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन जितू शेलारने. योगेश मात्रे यावेळेला पार टाकलेला बॉल छान वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 रन प्राप्त केली. आकाश जांगीळ आपल्या या स्ट्रोकवर स्वतः नाराज आहे, कारण त्याला वाटलं जर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलं तर डीप मध्ये कोणी नव्हतं, तिथे धावा मिळाल्या असत्या. टायमिंग करता आलेलं नाहीये, विशेष म्हणजे या फटक्यामागे.
एक रन इथे प्राप्त केली. योगेश म्हात्रे हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, हा एक महान गोलंदाज आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट मधला, मलंगड क्रिकेट मधला किंवा विचार केला तर म्हात्रे पाडा या टीम मध्ये तो सातत्याने खेळत असतो. पुढे टाकलाय यॉर्कर लेन, बॉल बॅक ड्राईव्ह, रन इथे मिळेल एक, कारण फॉलो थ्रू मध्ये थोडस डाव्या बाजूला निघाला गोलंदाज बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर, डिलिव्हरी स्ट्राईड नंतर, आणि त्याच्यामुळे काय झालं की इथे एक संधी मिळाली एक सिंगल रन प्राप्त करायची आणि ती सिंगल इथे प्राप्त केली आहे फलंदाजाने. एक रन इथे प्राप्त होईल. एकेरी दुहेरी धावा येतात या दुसऱ्या ओव्हरमध्ये, म्हणजेच काय थोडंसं शांत ठेवलंय श्रीराम स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. हा आपल्या स्क्रीनवर आता रोहन साळुंके पाहायला मिळतोय. समोर असेल आता आखा जांगीळ. रन कराव्या लागतील. मोठ्या स्टेजवर, मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही खेळताय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टम्पला टार्गेट करायचा होता योगेशला, यावेळेला लेग स्टम्पच्या बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक रन एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळेल, अवांतरच्या स्वरूपामध्ये रन होत आहे 16. लेग स्टम्पवर टाकलेला बॉल. साई शेलारचं चांगलं गॅदरिंग विकेट कीपर म्हणून. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन मिड ऑफ, 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. डीप मध्ये मिड विकेट आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, आणि एक एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलाय डीप मध्ये आकाशसाठी. पुढे टाकलाय बॉल, ओर पिच होता, धमाका, बॉल जातोय डाऊन दी ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. लेंथ मध्ये चुकलाय गोलंदाज योगेश म्हात्रे. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, स्लॉट मध्ये आला की प्लॉटच्या बाहेर जातो. बॉलला पाठवलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार, ह्यूज हिट बाय आखा जांगीड. फुल टॉस. यावेळेला मात्र पहिलेच मन बनवलं होतं की स्क्वेअर लेगला खेळायचं. एम्पायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. स्वीप करत असताना हा बॉल जातोय सरळ विकेट कीपर कडे. वाईड बॉलचा इशारा इथे आलाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. रन वाढताना दिसतात. स्कोरबोर्ड रन झालेले आहेत 23. महागड षटक, 11 रन आलेत या ओव्हरमध्ये. एक षटकार आलाय, 2 वाईड बॉल, 3 सिंगल, 1 विकेट. शेवटचा बॉल या ओव्हरचा. शेवटचा बॉल देखील बरोबर पायावर टाकला होता. लेग स्टंपवर हलक्या हाताने वळवलाय. फ्लिक करत असताना सिंगल इथे प्राप्त केली. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12च्या सरासरीने करण रनरेटने खेळत असताना टीम श्रीराम स्पोर्ट्स निवळीची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 फलंदाज बाद. शशिकांत आउट झाल्यानंतर 24 धावा, 24 आफ्टर 2 ओव्हर. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा फलकावर आहेत. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 तुम्ही पाहताय. पावर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेब, स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत. उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे. सावली क्रिएशनचे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेसाठी या सर्व टी शर्ट्स बनवलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्स टू सावली क्रिएशन. भवानी स्पोर्ट्स मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण एक टी शर्ट त्या फलंदाजांना, त्या खेळाडूला प्रदान करतो. त्याच्यासाठी भवानी स्पोर्ट्स आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. त्याचबरोबर TFB द फ्राय बॉक्स नेरुळ आणि वाशीमध्ये ह्या ब्रांचेस आहेत, परंतु आता आपल्या रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शॉप नंबर 13 फ्राईज, मोमोज, पिझ्झा, व्रॅप्स, ब्रेड, बर्गर्स, शेक्स, मोजिटो अँड आईस टी चा आनंद तुम्ही या द फ्राय बॉक्स मध्ये जाऊन घेऊ शकता. स्मार्टनेट चे सेवा चिपळूणकर यांचा आभार. आणि जर इंटरनेट सुविधा तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. अतिशय माफक दरात खूप चांगली इंटरनेट सुविधा त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. जुबेर सय्यद, चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, आपलं देखील आभार. जाऊया मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. पहिला बॉल वळवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक नाहीये, धावायची आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळताय. आउटफील्ड फास्ट आहे. रन मिळतील 4. चौकार.
मिळतोय गोलंदाजीसाठी. याची ऍक्शन जर पाहिली तर असं वाटलं की हा लेग कटर टाकेल, परंतु हा ऑफ कटर त्याच अँगलने टाकतो. बॉल आतमध्ये आणला. आतमध्ये आणला म्हणजेच काय, राईट हँडेड बॅटरसाठी आपण पाहिलं अगदी त्याच्या लेग स्टिचच्या बाहेर जात होता, म्हणून इथे जागा मिळाली या खेळाडूला. ही खासियत आहे या गोलंदाजाची. कारण त्याची ऍक्शन पाहिल्यानंतर कधी कधी वाटतं की हा कुठेतरी एक लेग ब्रेक टाकेल, परंतु त्याचा बॉल ऑफ ब्रेक होतोय. हा मुरबी गावचा खेळाडू आहे. सध्या गोलंदाजीसाठी ज्या मुरबी गावाला परंपरा लाभलेली आहे, ज्या मुरबी गावामध्ये ओमकार पाटील, विकी पाटील सारखे खेळाडू आहेत. आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष देखील त्याच गावचे आहेत, संदीप पाटील सर. ओर पिच बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफच्या दरम्यान झेल पकडलाय, फलंदाज बाद. हर्षदने पकडलाय झेल. हर्षद ठोंबरे, मागच्या मॅचचा हिरो, यावेळेला मात्र फलंदाज आउट होतोय. आकाश जांगीड. इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये 10 PL मध्ये कमाल केली होती. डोंबिवली ग्रामीण स्टार कडून हॅट्रिक नोंदवली होती.
त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान मात्रेपाडा टीमसाठी तो देत असतो. आता पाहूया या मॅच मध्ये योगेश कशी कामगिरी करतोय. एक तेज तर्रार गोलंदाजीसाठी जाणला जातो. साइड आर्म ओपनची थोडीशी ऍक्शन त्याची आहे. पहा आपल्या स्क्रीनवर योगेश मात्रे पहिला बॉल घेऊन या ओव्हरचा यावेळेला बरोबर पायात टाकला होता. ऑन साइडला मनगडच्या सायने बॉल वळवलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा नक्की मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 55 60 50च्या वर धावसंख्या जर उभारली तर मॅच मध्ये नक्की मजा येईल. श्रीराम स्पोर्ट्स निवळी विक्रोलियन्स हा संघ देखील या टीमला कमी लेखून चालणार नाही. हा संघ देखील ताकदीचा संघ आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी यांनी देखील गाजवली आहे. करंडक जिंकलाय. हस्टम विजन कॅम जिथून सर्व दृश्य तुमच्या स्क्रीनवर. पुन्हा एकदा योगेश तयार. समोर खेळतोय रोहन साळुंके. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला. चुकलाय. कुठेतरी पावलं चुकली. स्वतःला सावरलं. थांबवलं. वेगवान गोलंदाज अगदी योग्य करतात ज्यावेळेला स्वतःला थांबवतात. कारण कुठेतरी ज्यावेळेला तुमची पावलं चुकतात रनअप मध्ये ज्यावेळेला व्यत्यय येतो त्यावेळेला थोडीशी दुखापत होऊ शकते जेव्हा तुम्ही बॉल डिलिव्हर्ड करता. त्याच्यामुळे भरपूर मोठा सीझन आहे. स्वतःला सावरलं यावेळेला गोलंदाज योगेश मात्रेने. आणि समोर आता फलंदाज सज्ज होते रोहन. 5 बॉलमध्ये 5 रन केलेत. रन बॉल खेळलाय. 100चा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला सोहम 2 बॉलमध्ये 1 रन. चांगला बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. थोडासा बाहेर निघायला पडल्यानंतर अंपायर सिग्नल वाईड. ऑन फील्ड अंपायर डिसिजन विल बी फायनल. DRS तुमच्यासाठी उपलब्ध नाहीये या गोष्टीसाठी. तर वाईड बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 33 धावा 33. योगेश देखील थोडासा निराश दिसला परंतु शेवटी ऑन फील्ड अंपायर चा निर्णय हा अंतिम असतो आणि तो निर्णय त्यांनी दिलाय. वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमच्या टोटल मध्ये रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 33. रत्नागिरी क्रिकेट संघटनेची मान्यता प्राप्त पंच आहेत. आमचे सर्वच पंच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली आहे. यावेळेला बॉल हवेत आहे. बॅट हातातून निसटली. बॅट तुटली परंतु इथे रन 1 पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आलेली आहे. बॅट अगदी ग्रीप जिथे असते तिथूनच तुटलेली आहे. त्याच्यामुळे थोडासा नाराज असेल. एक वेळेला एखादी मुलगी सोडून गेली ब्रेकअप झालं एखाद्याचं जेवढं दुःख होत नाही त्यावेळेला बॅट तुटते ना एखाद्या क्रिकेटरची त्याला जेवढं दुःख जेवढ्या वेदना होतात त्या फक्त त्या क्रिकेटरला माहीत असतात. कारण त्या बॅटने साथ दिलेली असते. त्या बॅटने तुम्हाला नाव दिलेलं असतं. त्याचमुळे काय ज्यावेळेला बॅट तुटते त्यावेळेला ते दुःख जास्त असतं. आणि विशेष ज्यावेळेला तुम्ही बॅटीचा अपमान करता त्यावेळेला मात्र क्रिकेट देखील तुम्हाला जागा दाखवते. म्हणूनच काय बॅटला देव माना. ज्या बॅटने तुम्हाला नाव दिलं त्या बॅटला जपा. त्या बॅटची काळजी घ्या. त्या बॅटवर विश्वास दाखवा. ती तुम्हाला भरभरून देईल. बॅट तुटली इथे रोहन साळुंकेची. नक्की तो थोडासा निराश असेल नाराज असेल कारण बॅटचं खूप महत्व आहे टेनिस क्रिकेटच्या आयुष्यात. 33-2 अशी परिस्थिती सध्या टीमची आणि डिसिजन रनआउट साठी पेंडिंग आहे. तर थोड्याच वेळात निर्णय येईल. आमचे जे पंच आहेत टीव्ही अंपायर ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. येस थँक्यू कुणाल. वी विल वेट फॉर द डिसिजन. आज सुद्धा आपल्याला न्यूझीलंड बरोबर वनडे आणि शुभमन गिलने द्विशतक ठोकलंय. पहिलं धुवाधार खेळी आपल्याला बघायला मिळाली शुभमन गिलची. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व सुरू आहे. ओमसाई स्पोर्ट्सचे सगळे कार्यकर्ते आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पडताना दिसत आहेत. रजनीश परब आहेत. पवन सावंत आहेत. अप्रतिम. यावेळेला आपण नरेश शेठ आम्ही सांगू इच्छितो की पर्पल थीम केले. तुम्ही जर सगळ्या ग्राउंडवरती बघितलं नरेश शेठ अगदी रंगमंचापासून ते केलेलं सगळं ब्रँडिंग पर्पल व्हाईट अशी मिक्स आपण थीम केली आहे आणि ती खूप जणांना आवडलेली आहे. शेड ग्राफिक्स अस्लम वास्ता यांच्या माध्यमातून हे सगळं बॅनरचं ब्रँडिंग झालेलं आहे आणि नेहमी काही ना काहीतरी दरवर्षी वेगळं आपण देतो.
आपण ज्या मंचावरती बसलोय, हा मंच सजवला आहे ओम साई स्पोर्ट्सचे सावंत बंधू, त्यापैकीच एक अमरेश नरेश शेठ बरोबर बसलेले आपल्याला दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातलं खूप मोठं नाव, महाराष्ट्र राज्यस्तरावरती आमच्या सगळ्या इव्हेंट प्लॅनर्सचे प्रश्न मांडतात अमरेश सावंत. रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, मंडप लाईट डेकोरेटर असोसिएशनचे, महाराष्ट्राच्या कोर कमिटीचे सदस्य आहेत. नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या संमेलनामध्ये रत्नागिरीची छाप ते सोडून आलेले आहेत. असे अमरेश इथे दिसत आहेत. इथली लाईट व्यवस्था, प्रत्येक गोष्ट तुम्ही बघितलं तर एक प्रोफेशनल लेवलला केली आपल्याला दिसून येते या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. जाता येता माझं लक्ष मात्र या TVS रॉनिनवरती आहे, कुणाल भाई. पण माझं लक्ष सध्या या डिसिजन जो पेंडिंग आहे त्याच्यावर आहे. Yes. आणि आता टेलिकास्ट मध्ये पहा स्पष्ट दिसते, त्याच्यामुळे चालत देखील सुटलाय की काय. आणि OUT आउट आहे, रनआउट. रनआउट झालेला आहे. अप्रतिम फिल्डिंग, झेल जरी सुटला असला विकेट मात्र मिळालेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 कुणाला जाते? नववं पर्व यात सर्व ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही पाहताय. खूपच अव्वल दर्जाचं टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .in माध्यमातून केलं गेलंय. इथे रनआउट झाला फलंदाज, परंतु त्या अगोदर बॅट देखील तुटलेली आपण पाहायला मिळाली. हातातून अगदी जिथे ग्रिप करतात बॅट तिथून निसटलेली पाहायला मिळाली. त्याचं दुःख नक्की झालं असेल रोहनला. आता बॅट बदलून मैदानामध्ये तो खेळतोय प्रितेश जोशी आलाय. नुकतीच एक बाईक या खेळाडूने जिंकलेली आहे. मला वाटतं कासार वडवलीमध्ये चांगलं क्रिकेट खेळला नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. तर आता प्रितेश जोशी बाळकुमचा खेळाडू आहे. रन करावे लागतील, 34च रन झालेत. 3 फलंदाज बाद, चौथं षटक सुरू आहे. 60च्या आसपास कमीत कमी प्रयत्न करावा लागेल. पोहोचवण्याचा आडव्या बॅटने चांगला फटका गॅपमध्ये चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रितेश जोशीच्या बॅट मधून येतोय चौकार. थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ होता. बॅकफुटला जात असताना बरोबर काऊ कॉर्नरच्या वरून उडवला, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चांगलं टायमिंग करत असताना प्रितेश, एक कॉन्फिडन्स दिसतोय त्याच्या बॅटिंग मध्ये. आल्या आल्या रनांची भूक दिसते आणि ती भूक त्याला घेऊन आली आहे रत्नागिरीमध्ये. यावेळेला टॉपेज, बॉल चाललाय मागे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. वेगळी आहे फलंदाजाची. सलग 2 बॉलवर 2 चौकार त्याने मारलेले आहेत. एक हेतू दिसतोय, पॉझिटिव्ह इंटेंट ज्याला म्हटलं जातं, तो हेतू अगदी स्पष्ट आहे. आल्या आल्या बेछूट गोळीबार जसा केला जातो तसा आता फटकेबाजी सुरू आहे बेछूट. आणखीन एक ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, गॅपमध्ये चालला, मिड विकेट येतोय डीप मधून. 1 रन पूर्ण, दुसरा रनचा प्रयत्न केला. इथे काय करतायत? हो नाही, हो नाही करता करता अखेर 2 धावा मिळतात. डगआउट मधून ओरडा, परंतु 1 रन शॉट, एकच धाव मिळेल. म्हणजेच काय, एवढी मेहनत घेत त्याच्यानंतर मिळाला तो फक्त 1 रन. प्रचंड वेग मेहनतीचा, परंतु शेवटी हाती काय लागलं? एकच रन. सिंगल इथे प्राप्त केली जाते. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 43-43. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. योगेश मात्रे 25 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 12.50च्या सरासरीने. सध्या करंट रन रेटचा विचार केला तर 11.22 जो झपाट्याने वाढतोय. कारण काय? हा खेळाडू प्रितेश जोशी मैदानामध्ये गेला, 9 रन केलेले आहेत 300च्या स्ट्राईक रेटने. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल जाईल, सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. यू डिड 6.
काय फटका होता फलंदाज प्रीते जोशी. मी मगाशीच उल्लेख केला, पॉझिटिव्ह इंटेंट दिसतोय. मैदानामध्ये आल्या आल्या चौकार त्याने मारला. टीमची धावसंख्या 49 मगाचा पराभव झोंबलाय, जिव्हारी लागलाय आणि आपलं आव्हान टिकवायचं असेल तर पुढचे दोन्ही सामने जिंकणं गरजेचंच आहे. सुपर लीग फॉर्मॅट अप्लाय केला आपण गेल्या वर्षीपासून, कारण त्यापूर्वी आपण नॉकआउटमध्ये या मॅचेस खेळायचो आणि एखाद्या खेळाडूची एखादी चूक संघ बाद व्हायचा नॉकआउट फॉर्मॅटमध्ये. पण मग प्रत्येक संघाला इक्वल संधी मिळण्यासाठी गेल्या वर्षीपासून आपण लीग फॉर्मॅट केला, 4 ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपमध्ये 4-4 टीम असतात आणि प्रत्येक टीम प्रत्येकाबरोबर खेळते. त्याच्यामुळे जो बेस्ट आहे तो पुढे जातो आणि त्याला चांगली संधी मिळते. टेक्निकल टीम बरोबर काहीतरी डिस्कशन होतंय अंपायर्सचं. मला वाटतं टाइम चेक करतायत. नियमांचं काटेकोर पालन करण्यात येतं. एकदम अपग्रेडेड लेवलला ही टुर्नामेंट होते. वॉकी टॉकी तुम्ही बघू शकता त्यांच्या हातामध्ये आहेत. रूल्स सगळे फॉलो केले जातात. नवीन गोलंदाज हर्ष ठोंबरे, मॅन फ्रॉम खोनी, गोलंदाजीसाठी सज्ज होईल. सध्या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता खेळाडू. 3 विकेट घेतल्या होत्या 1 ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत असताना. समोर आहे रोहन साळुंके. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन इथे पूर्ण केली आहे. सिंगल रन प्राप्त झाली आहे. सिंगलने स्ट्राइक रोटेट. आता फलंदाज गेलाय स्ट्राइकिंग एंडला प्रीतेश जोशी. इम्पॅक्ट प्लेअर हा देखील एक वेगळा कॉन्सेप्ट आहे या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. 4 ओव्हर नंतर जर तुमची फलंदाजी सुरू आहे तर तुम्ही इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकता, जो मगाच्या सामन्यामध्ये झाला. पाहूया या सामन्यामध्ये केला जाईल का. प्रीतेश जोशी कमी गतीने टाकलाय. पिकअप शॉट. बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. डीजे षटकार आलाय. चांगलं टायमिंग प्रीतेश जोशीच्या पॅट मधून. 5 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सध्या फ्लड लाईट्स मध्ये सध्या ही स्पर्धा रंगते. तिसरा रात्रीचा खेळ सुरू आहे, परंतु प्रीतेश जोशी मैदानामध्ये पहिल्या चेंडू पासून जसा मैदानामध्ये गेलाय असं वाटलंय की मध्यान्हीचा सूर्य सध्या तळपतोय. या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये तुफान फटकेबाजी. 21 धावा केल्यात. पुन्हा एकदा एक चांगला यॉर्कर. याच बॉलवर तुम्ही वाचू शकता या क्रीडांगणावर. जर तुमच्याकडे भेदकता असेल, तुमच्याकडे अचूकता असेल, तुमच्याकडे टप्पा असेल तर मात्र बाहुबलीचा कटप्पा देखील इथे काहीच करू शकत नाही. एक चांगला टप्पा. ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. नंदन घरत आणि त्यांची संपूर्ण टीम याच्यासाठी खूप मेहनत घेते. हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय. काय विहंगम दृश्य आहे. 2 खेळाडू अगदी मधोमध, आजूबाजूला थोडीशी हिरवळ, त्याच्या मधोमध बरोबर ही खेळपट्टी. आणखीन एक मोठा फटका. प्रीतेश जोशी, प्रीतेशच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला 6 धावा. षटकार. ही इज ऑन फायर. काय फटकेबाजी सुरू आहे. प्रीतेश जोशी 7 बॉल मध्ये 27 धावांची खेळी इथे साकारली आहे. प्रीतेश जोशीने पुन्हा एकदा बॉलची लेंथ लवकर ओळखली आणि स्क्वेअर लेगला हा बॉल उडवलाय 6 धावांसाठी. प्रीतेश जोशी मला एक रेनबो वाटतोय आणि रेनबो सारखा तो खेळलाय. त्याची बॅट जी हातात त्याच्या आहे ती आता बंदूक बनली आहे आणि हे हिरव्या रंगाचे फुलटॉसचे बॉल आता स्टेडियम मध्ये जाऊन पडलेले आहेत. अशी फलंदाजी प्रीतेश जोशीची सुरू आहे. रन केलेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर त्याने 27, टीमला नेलंय 62 वर 62. खूप चांगली टोटल आहे. मग अशी 24 धावांमध्ये हा संघ गारद झाला होता. 62 अँड स्टील दॅट फायर इज ऑन. जिंकायची भूक आहे, धावांची भूक आहे.
स्पर्धेत आव्हान टिकवायचं आहे, जिद्द आहे, सगळं काही बघू शकतोय आपण या टीममध्ये आता. कम्प्लीट वेगळा सिनारिओ. मगाची टीम एकदम शोल्डर्स डाऊन होते. हरीश सर नक्कीच याच्यावरती कमेंट्स करतील, बघतायत ते सुद्धा. वन्स अगेन व्हाट अ शॉट. ओळखली, कमी गतीने बॉल टाकलेला होता, हुक केला त्याला, लॉंग लेगला हा षटकार मारलाय. पहा ऍक्शन रिप्ले. चांगलं टायमिंग. प्रितेश जोशीच्या बॅट मधून 8 बॉल मध्ये 33 धावांची खेळी त्याने साकारली आहे. हे वादळ विचलित करण्यासाठी आलेलं नाहीये, हे वादळ उद्ध्वस्त करण्यासाठी आलंय. अगदी उद्ध्वस्त करणारी फलंदाजी. 33 धावा केलेल्या आहेत 8 बॉल मध्ये. यावेळेला यॉर्कर लेंथवर बॉल होता, चॉप करण्याचा प्रयत्न. मी मगाशीच उल्लेख केला की नुकतीच कासार वडवली स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धा झाली आणि तिथे या खेळाडूने मालिकेवर याची बाईक जिंकली. आता इथे एक फलंदाज रनआउट होईल. हे दृश्य आहे इम्पॅक्ट प्लेअरचा जो रूल आलाय त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि इथे रनआउटच करण्यात आलेलं नाहीये असं दिसतंय. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका 4 ओव्हर नंतर लागू होते. तुमचा संघ जर बॅटिंग करत असेल आणि तुम्ही जी लिस्ट देता आमच्या टेक्निकल टीम मध्ये, त्याच्यामध्ये 14 कॉलम आहेत. 14 खेळाडूंची नावं तुम्ही देऊ शकता. त्या 14 मधून कोणताही इम्पॅक्ट खेळाडू 4 ओव्हर नंतर तुम्ही फलंदाजीसाठी घेऊ शकता, किंवा गोलंदाजी करणारा संघ असेल तर ते गोलंदाज देखील घेऊ शकतात. जो नियम आलाय, नवीन नियम जो IPL मध्ये देखील लागू होणार आहे आणि तो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये यापूर्वीच आलाय. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी सध्या घडतात मैदानामध्ये. कारण मंगेश वैतीचं नाव मला टीम लिस्ट मध्ये दिसतंय, तो आलेला आहे. परंतु सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय डोक्याचा वापर केला जातोय. नक्कीच कुणाल भाई. आणि माइंडसेट, जर आपण म्हणतो ना की विचार, प्लॅनिंग, असं नाही की निव्वळ ग्राउंडवरती जाऊन चांगलं क्रिकेट खेळायचंच असतं, पण त्याच्या मागे कुशाग्र बुद्धिमत्ता सुद्धा वापरायची असते. प्रितेश जोशी 9 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी साकारली आहे. सध्या चर्चा होते प्रितेश जोशी या नावाची. बाळकुम या गावाचं नाव ठाणे परिसरातील हा खेळाडू आता मैदानामध्ये अगदी गाजवतोय. नाव चर्चेमध्ये आहे प्रितेश जोशीचं. 9 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी त्याने साकारली आहे. अफलातून क्रिकेट. आता आलाय गोलंदाजीसाठी वैष्णव भोईर, मॅन फ्रॉम नावा, उरण. यावेळेला पहिलाच यॉर्कर, त्याला सन्मान देत असताना क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल प्राप्त केली आहे. आणि आता हे पाहायचंय दोन्ही फलंदाज क्रॉस झालेत का. यस असं वाटतंय. रोहन साळुंकेने क्रॉस केलंय फलंदाज प्रितेश जोशीला, त्याच्यामुळे तो आउट होईल. आणि आता इम्पॅक्ट प्लेअर जाईल का हे पाहायचंय, ज्याच्यासाठी या सर्व गोष्टी घडामोडी घडत होत्या. अखेर तो इम्पॅक्ट प्लेअर जातोय का त्या टीम कडून मैदानामध्ये. आणि हो, तसं झालंय. इम्पॅक्ट प्लेअर ची भूमिका मंगेश वैती मैदानामध्ये दाखल होईल. नुकतीच बेळगावची स्पर्धा तो खेळून आलाय. टीमच्या दरम्यान सहभागी होतोय, समाविष्ट केलं जातंय. 70ला 4 संघ श्रीराम स्पोर्ट्स निवळी SSCC डोंबिवलीच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या 3 ओव्हर टीम SSCC डोंबिवलीच्या नावावर राहिल्या. परंतु मैदानामध्ये आला रेम्बो, म्हणजेच काय, प्रितेश जोशी. त्याच्या बंदुकीतून, त्याच्या बॅटमधून अक्षरशः गोळे निघाले. ते स्टँड मध्ये पडले. 6 धावा त्याच्यावर लिहिल्या गेल्या. 35 धावांची खेळी, 350चा स्ट्राईक रेट. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. सिंगल तर प्राप्त केली. दुसरा रनचा प्रयत्न इथे होताना दिसत नाहीये, कारण इम्पॅक्ट प्लेअर आलाय. त्याच्यामुळे त्यालाही माहितीये की क्षमता त्याच्याकडे आहे.
मंगेश वैती इथे चांगलाच खेळलाय. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपलं स्वागत. मंगेश वैती नुकताच बेळगाव मधून ही स्पर्धा खेळून आलाय. आता त्याचं स्वागत करूया श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. तुमचं स्वागत असा. 71 4, 71 लॉस ऑफ 4 विकेट. 4 बॉलचा खेळ शिल्लक. वैष्णव भोईर जोफ्रा आर्चर ला फॉलो करतो हा खेळाडू सध्या गोलंदाजीसाठी. फुल टॉस, स्टंपचा वेध, इम्पॅक्ट प्लेअर च्या वरती मात्र पहा इम्पॅक्ट सोडलाय गोलंदाजीमध्ये. मोठी विकेट. आणि जोफ्रा आर्चरला फॉलो का करतो पहा सध्या स्क्रीनवर. त्याच्या मानेवर असलेला टॅटू, त्याच्या गोलंदाजीची शैली, याच्या सर्व गोष्टी ज्या वेळेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात त्यावेळेला प्रेक्षकांना वाटतं येस एक्झॅक्ट सर्व गोष्टी दिसतात. मिळते फुल टॉस वर सरळ स्टंपचा वेध घेतलाय. हा पहा जोफ्रा आर्चर आपला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मधली स्टिक वाकवली आणि सेलिब्रेशन पहा, जल्लोष बघा. ठीक आहे तू इम्पॅक्ट प्लेअर आहे परंतु मी देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे हे ते सांगत असताना हे चांगलं सेलिब्रेशन वाटलं. वेगवान गोलंदाज नेहमीच असे सेलिब्रेशन करतात, मजा येते त्यावेळेला. ती ठसन बघून चांगला बॉल, वेगाने बॉल टाकला होता. स्पीड गन मधून ज्या वेळेला हा बॉल निघाला तो सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन गेला. आता नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये रोहित भालेराव उर्फ किडनी. खडे गोळवली कल्याण परिसरातला हा खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा देखील विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. परंतु सध्या मैदानामध्ये रन करावे लागतील, केलेले आहेत प्रितेश जोशीने. आता तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 3. प्रितेश खेळतोय 36 वर. चांगला नॉक आपल्याला पाहायला मिळालेला आहे या स्पर्धेमध्ये. अनेक खेळाडूंनी गाजवलं हे क्रीडांगण. वायसीसी पावस, रोहन 11, डे 1, डे 2 मध्ये स्मार्टनेट रायगड, मुन्ना देसाई 11 हे क्वालिफाय झालेत. हो बाउन्सरचा वापर सरळ गेला विकेट कीपर कडे. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. सुवासिक बॉल पडल्यानंतर अगदी गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 1 पर दी ओव्हर. वॉर्न करत असताना गोलंदाजाला. ऑन फील्ड अंपायर डिसिजन विल बी फायनल. डीआरएस त्याच्यासाठी उपलब्ध नाहीये. रनआउट बीमर साठी तुम्हाला डीआरएस उपलब्ध असेल. 71 5 अशी परिस्थिती. यावेळेला लवकर लेंथ पिक केली, उडवलाय बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मधून सीमारेषा पलीकडे. फलंदाज रो हिटच्या बॅट मधून षटकार. थँक्यू, धन्यवाद. काय षटकार ठोकलाय रो हिट भालेरावने. बॅकफुटला जात असताना एक उत्तुंग टोला बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला, प्रेक्षक बनला. प्रेक्षक मात्र क्षेत्ररक्षक बनलेत डीप मध्ये. या षटकाराच्या मदतीने 77 धावा स्कोअरबोर्डवर आल्यात. म्हणजेच काय, एसएससी डोंबिवलीने पहिला सामना जिंकला आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना आता कडा संघर्ष करावा लागेल सेकंड इनिंग मध्ये. म्हणजेच काय, हे क्रीडांगण संघर्षाचं आहे. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 9 तुम्ही पाहताय. इथे संघर्ष होईल. आजच्या रात्रीमध्ये महत्वाचा सामना तुम्ही अनुभवताय. कडाक्याचा सामना होईल. गुलाबी थंडीमध्ये एक गरमागरम मॅच तुमच्या भेटीला आली आहे. नरेश शेठ भोईर आनंद घेत आहेत या स्पर्धेमध्ये. टीव्हीएस रॉनिन ही बाईक त्यांनी पुरस्कृत केली आहे. एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द इव्हनिंग. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रो हिट भालेराव. सुपर हिट आहे, षटकार आहे.
फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा स्विंग पहा. बॅट फिरली हातात, एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकलाय. ओव्हर नंबर 6चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 83 धावा, 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे SSCC डोंबिवलीला. 84 टू विन. आणि जसा दुसरा डाव सुरुवात होईल, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात या रात्री. पुन्हा एकदा जाऊया त्यांच्याकडे. तत्पूर्वी जाऊया अभिजित गोडबोले यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल. नेक्स्ट मॅचचा टॉसचा जर कॉल दिला तर टेक्निकल टीमने बरं होईल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. हा काय खणखणी 2 षटकार मारलेले आहेत. क्या बात आहे. त्याच वेळेला डीजे वरती गाणं लागलं होतं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, पण बॉलरला मात्र मी नाही जो मानलं. ठोकलेत 2 कडकडीत षटकार, 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस आणि सुपर टोटल उभी केली आहे. मी म्हटलं मगाशी तसं की मगाचा पराभव जिव्हारी लागला होता नक्कीच अमोल म्हात्रे आणि त्यांच्या सगळ्या टीमला, कारण जिंकण्याच्या उद्देशाने येणारा हा संघ आहे. एक वेळचे विनर आहेत इथले ते, आणि इथे येऊन खेळायला त्यांना नक्कीच आवडतं. स्पोर्ट्समन स्पिरिट जपणारा हा संघ. आता मात्र त्यांच्या खात्यामध्ये इतक्या चांगल्या धावा आहेत, त्यामुळे नक्कीच एका वेगळ्या कॉन्फिडन्सने सगळे त्यांचे बॉलर उतरतील. गिरीश असेल, शशिकांत असेल, बाकी सगळे बॉलर्स असतील. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. वळूया एकदा आपल्या सगळ्या स्पॉन्सरकडे. एक लिडिंग स्पॉन्सर तर आज खास आनंद घ्यायला इथं आलेले आहेत, नरेश शेठ भोईर. मगाशी पण मी उल्लेख केला, द ग्रेट सुपरस्टार धर्मेंद्रजी आणि एकेकाळची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे मानसपुत्र आहेत. चित्रपट सेना BJPचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर फूड मिनिस्ट्रीचे पण सदस्य आहेत. खूप साऱ्या जबाबदाऱ्या नरेश शेठ पार पडत असतात. आयुष्यामध्ये अनेक जबाबदाऱ्या, अनेक पदं मिळत असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक चांगला माणूस असणं गरजेचं असतं, आणि खूप चांगल्या मनाचा माणूस, मोठ्या दिलाचा माणूस नरेश भोईर आज इथे रत्नागिरीमध्ये आले. दरवर्षी येतात, मनमुराद आनंद लुटतात. क्रिकेटवरती प्रेम करणारा हा माणूस. खूप खूप स्वागत सर तुमचं. तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. LED स्क्रीनवर काही स्पॉन्सर्सचं ब्रँडिंग आहे. नरेश शेठ आत्ताच दिसतात आपल्याला स्क्रीनवरती सुद्धा. ओमकार डेव्हलपर्स, स्मार्ट नेट, स्मार्ट सिक्युरिटी, शहबाज चिपळूणकर, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, मुन्ना देसाई, वनेक्स बुक, दरबार फॅमिली रेस्टॉरंट. एक वेळ प्रत्येकाने इथे जमलेल्या लोकांनी आवर्जून त्या फूड कोर्टला भेट द्या, दरबार रेस्टॉरंटला भेट द्या. वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखा. चांगले व्हेज नॉनव्हेज स्टार्टर्स तुम्हाला तिथे मिळतील. पनीर चिली, व्हेज मंचुरियन, चिकन चिली, चिकन मंचुरियन, गोबी मंचुरियन मिळेल तुम्हाला. चिकन सागोती खायला मिळेल. गोवन फिश करी राईस, फिश फ्राय खायला मिळेल. माऊली नावाचं एक तिथे हॉटेल आहे, तिथला फिश फ्राय आवर्जून तुम्ही टेस्ट करा. निलेश कोळंबेकर यांचं शॉप आहे. बाळा गांधी यांचं साईश भोजनालय आहे. अगदी घरगुती तुम्हाला भाकरी खायची असेल आणि घरगुती कोकणी जेवणाचा आनंद लुटायचा असेल तर जरूर साईश भोजनालयामध्ये जा. स्वामी समर्थ भोजनालय हे स्पेशल फेमस आहे. झुणका भाकरी, काजूगर उसळ, मोदक, भरलं वांग या सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्या पलीकडे हॉटेल विवेक आहे. विवेक हॉटेलमध्ये तुम्हाला आंबोळी चिकन, आंबोळी उसळ, आंबोळी चटणी, त्याचबरोबर काही तंदूर आयटम तिथे तुम्हाला खाता येतील. अतिथी नावाचं भोजनालय आहे सुमित मेस्त्री यांचं, यालाही आवर्जून भेट द्या. त्याच्यानंतर द फ्राय बॉक्स, मोमोज, फ्रेंच फ्राईज, खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला तिथे मिळतील. गणेश धुरी यांचं मंगला केटरर्स, आरती डायनिंग यांचा सुद्धा स्टॉल तिकडे आहे. एकंदरीत काय एक अप्रतिम फूड कोर्ट आहे. जशी आपण इथे क्रिकेटची मजा लुटतो, ही क्रिकेटची मेजवानी इथं तुम्हाला मिळते, तशी ह्या ग्राउंडच्या बाहेर व्हेज नॉनव्हेज सगळ्या पद्धतीच्या खाण्याची मेजवानी तुम्हाला मिळेल. समोर खाऊ गल्ली आपल्याला दिसते. या खाऊ गल्लीमध्ये आईस्क्रीम्स आहेत, वडापाव आहे, चहा आहे, गुळाचा चहा आहे. मनवा नावाचा एक स्टॉल आहे, खोमणे गुळांचा चहा त्यांचा स्टॉल इथे आहे. बुर्जी पाव तुम्हाला मिळेल. चाटचे सगळे आयटम मिळतील. पाणीपुरी असेल, शेव बटाटा पुरी असेल. तिथे एक समीर चना बटाटा नावाचा एक वेगळा प्रकार आहे, तो तुम्ही आवर्जून टेस्ट करून बघा. असे वेगळे वेगळे आयटम या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मस्तपैकी तुमच्या जिभेचे चोचले इथे पुरवले जातात. आणि
नेत्रदीपक सामने सुद्धा इथे होतात, डोळ्यांची पारणं फिटणारे सामने इथे होतात. आत्ताच आपण धुवाधार बल्लेबाजी हरीश सर बघितली आणि सेकंड इनिंग सुरू होते. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गिरीश कोचरेकर हा तयार आहे, हरीश पंड्या सर तयार आहेत, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, प्रशांत आदवडे तिथे दिसतात, बाळू साळवी यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकेट हे ग्राउंड तयार होतं. दिनेश माइन यांना आम्ही बघितले. ओव्हर टू यू हरीश सर. थैंक यू सो मच. बिल्कुल करारा जवाब मिलेगा. व्हाट अ स्टार्ट बाय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब. पवन केने पहिल्याच चेंडूवरती षटकार. हरीश सर. 84 टू विन. पहले बॉल पर 6 लगाते हुए पवन केने नॉन स्ट्राइकर रन पर जीते शेलार. इस बार एक और तगड़ा सीधी गई वायु सेवन के लिए, एकदम झकास 6. अंडरएस्टिमेट पावर ऑफ A1 पवन. और बिल्कुल A1 पवन इस वक्त वाकई में पवन से बात करती हुई फुल टॉस की गेंदे लपेट लिया था लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर. पावर प्ले में पावरफुल स्टार्ट इस वक्त शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब. 12 विदाउट लॉस. बहुत बढ़िया स्विंग ऑफ द बैट और फॉलो थ्रू देखिए. शॉट लगाने के बाद सिर्फ बॉल को जाते हुए देखा. एक एटीट्यूड के साथ पवन के ने मैदान में उतरा है. भिवंडी का ये खिलाड़ी है और ये रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी भिवंडी वाली, क्योंकि भिवंडी के खिलाड़ी रत्नागिरी में मना रहे हैं दिवाली. स्कोर 12. 2 गेंदों में 12. टारगेट 84 का. 72 रन और चाहिए पवन के ने टू फेस गिरीश. लेग स्टंप के बहुत ज्यादा बार वाइड बॉल दिया है. देखिए अगला जो मैच है शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली और शिवांश स्पोर्ट्स के बीच में होगा, क्योंकि शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब इस वक्त खेल रही है. शिवांश स्पोर्ट्स राजापुर, आपको अपनी प्लेइंग 11 के लिए टेक्निकल कमेटी से राब्ता करना है. प्लीज कांटेक्ट टेक्निकल कमेटी. थैंक यू. इस बार खेल दिया. व्हाट अ शॉट. केवल ऑन साइड नहीं तो ऑफ साइड पर. ऑन द राइज. इट्स अ मैसिव 6. खिलाड़ी और गोरसे के खिलाड़ी आज पूरी दुनिया में तहलका मचा हुआ है. और ये है पवन के ने. देखिए किस तरह बॉल को लिया. स्टैंड एंड डिलीवर. और इस तरह के शॉट बल्लेबाज के कॉन्फिडेंस को बताते हुए क्या कमबैक किया है. अंग्रेजी में एक मुहावरा है, कमबैक इज बेटर देन सेटबैक. मेक अ कमबैक, नेवर गो फॉर सेटबैक. एंड दैट्स व्हाट द क्रिकेट इज ऑल अबाउट. 19 रन पहली 3 गेंदों में बना चुके हैं SSCC डोंबिवली. एक और. अब नाउ लुक एट द शॉट ऑफ द इवनिंग एंड दैट्स आउटरेजियस 6. ठोक डाला. नहीं हुआ. कई घंटे प्रैक्टिस की उसने. गोरसई गांव के लिए कई मैच विनिंग इनिंग्स खेली. आज एक गांव एक गट में पूरे महाराष्ट्र में जिस टीम की दहशत है उस टीम का वो खिलाड़ी है, गोरसई बी टीम का. और ग्रामीण क्षेत्र का जो कंस्ट्रक्टिव क्रिकेट का फॉर्मेट है वो ऑल इंडिया क्रिकेट में किस तरह ग्रामीण का रॉ मटेरियल ये ऑल इंडिया क्रिकेट का फिनिश प्रोडक्ट हो सकता है, ये पवन केने ने बता दिया. और अब यहां पर गिरीश कोचरेकर मेरे ख्याल से उन्हें प्लानिंग करनी होगी किस तरह पवन को रोका जाए. ओवर द विकेट नहीं काम कर पा रहा, राउंड द विकेट काम नहीं कर पा रहा है. पवन दाएं, पवन बाएं, पवन आगे, पवन पीछे, पवन ऊपर, पवन नीचे, पवन ही पवन. और 84 रन कौन करेगा? पवन करेगा, पवन करेगा, पवन करेगा. ये इस वक्त डोंबिवली बता रही है 25.
इस बार बैटर बॉल थी। अब यहां पर गेंदबाज ने जंग को जीता, बॉल थोड़ी नीचे रही, बल्ले पर आ नहीं पाई थी। बिंदी गेंद, 25 रन पावर प्ले में। और देखिए पवन केने बहुत ही सिक्सर मारने के लिए जाने जाते हैं। पहला भिवंडी प्रीमियर लीग हुआ और बीपीएल एकमात्र ऐसा टूर्नामेंट है जहां पे लॉन्गेस्ट सिक्स का कंपटीशन रहता है, और पहले ही साल लॉन्गेस्ट सिक्स कंपटीशन जीता था उन्होंने। और देखिए ये क्यों जीता था, चाबुक शॉट, 6 रन। आया है तो स्कोर बना के जाएगा, मेहनत की है, प्रैक्टिस की है, फील्डिंग की है। जब 84 का मौका आएगा तो अपन रन बनाएगा, अपना टाइम आएगा। टाइम आ गया, टाइम आ गया। टीम मीटिंग बोलवली जाते, आपण बघू शकतो, कारण ज्या पद्धतीने घणाघात केला है, जैसे हरेश सर आपने कहा था करारा जवाब मिलेगा, मिल गया। यस, एवरी एक्शन हैज एन ऑपोजिट रिएक्शन। एग्जैक्टली। और यहां पर गिरीश कोचेकर के करियर का एक खर्चीला ओवर कहा जाएगा, 31 रन्स। और ये क्रिकेट की खूबसूरत बात है, यहां आप नहीं जानते कब क्या होगा। आज शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब पहली पारी में जब रन खा रही थी तो वो भी सोच रहे थे कि अगर हमारी प्रतिद्वंद्वी टीम के रन बनेंगे तो हमारे क्यों नहीं बनेंगे। और अब बल्ला तलवार बन गया है और बल्ला यलगार कर रहा है। ऐसे में नया ओवर लेकर आ रहे हैं इरफान, और इरफान के सामने बैटर रहेंगे जितेश शेलार। एब्सोल्युटली राइट हरीश सर, लेकिन क्या आप इसे क्रिकेट की खूबसूरती कहेंगे या क्रुएलिटी? नहीं, इट इज बोथ। हर खूबसूरत चीज के साथ एक खतरा है। यस। और वो खूबसूरत चीज के साथ का खतरा है यहाँ पर। सावली क्रिएशंस इनके माहवारी है, बहुत ही खूबसूरत आईपीएल की तर्ज पर ये टी शर्ट्स, ट्रैक पैंट्स उन्होंने बनाए। सनराइजर्स हैदराबाद, एब्सोल्युटली ब्युटिफुल। और दिल्ली कैपिटल्स की याद आ रही है। तुम्ही सावली क्रिएशनचं सर नाव घेतलं, प्रत्येक टीमचे प्लेयर सांगतात की यावेळचे ड्रेस कोड अप्रतिम आहेत। थँक्यू सावली क्रिएशन्स। यस, एब्सोल्युटली करेक्ट। और जब कपड़ा सही हो तो पहनकर शान से चलने का मजा कुछ और होता है। अब स्ट्राइक पर आते हुए जितेश शेलार, जिन्होंने 6 गेंदों का मनोरंजन देखा बहुत करीब से, अब वो स्वयं हॉट सीट पर सामना करेंगे। इस बार मिस टाइम किया और यहां पर आसान कैच ले लिया, आउट हो गए। मंगेश वैदी ने कैच लिया और अपनी पहली बॉल पर इरफान को मिलती हुई बड़ी सफलता। जितेश शेलार 0। श्रीराम स्पोर्ट्स निवली विक्रोलियंस का पलटवार। बॉर्डर फिल्म में जैकी श्रॉफ का एक डायलॉग है, अगर हम ही हम है तो क्या हम है, और तुम ही तुम हो तो क्या तुम हो। इस वक्त ये विकेट बहुत जरूरी था इरफान के लिए, और इरफान ने श्रीराम स्पोर्ट्स निवली ये टीम के अंदर जान डाल दी है। यस वी कैन डू इट। जबकि नए बैटर के रूप में अब विजय पवार। 31 for 1। पहले ओवर में अधिकांश रन बन गए। देखिए पहले ओवर में 31 बनने का फायदा क्या है, रिक्वायर्ड रन रेट नीचे आ गया 10.97। यह खूबसूरत ड्रोन व्यू, रत्नागिरी की शक्ल आप देख सकते हैं, बहुत ही सुंदर रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी, जिसका थीम सॉन्ग है आली रे आली रे आली चैंपियंस ट्रॉफी। यह थीम सॉन्ग भी अब कानों में गूंज रहा है रत्नागिरी और पूरे हिंदुस्तान के। 31 for 1, इरफान तैयार, बैटर विजय पवार, और रिक्वायर्ड रन रेट 10.97, टारगेट 84 टू विन। इस बार स्क्वायर कट लगाया इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, वहां पर बहुत अच्छा थ्रो था। गिरीश कोचरेकर स्वयं बहुत अच्छा थ्रो करते हुए, स्वयं लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल के बहुत वाहिद खिलाड़ी है। कई साल से वो ये क्रिकेट खेलते आ रहे हैं, मुंबई के कॉइन बॉक्स गेंदबाज के रूप में जिनको देखा जाता है। ये अलग बात है कि आज
पवन केने उनके सामने रन बना पाए, लेकिन एक ओवर खराब होने से खिलाड़ी खराब नहीं होता, ये हमेशा याद रखना चाहिए। प्लेयर तो प्लेयर होता है और पलटवार करने की क्षमता रखने वाला प्लेयर गिरीश, लेकिन इस वक्त इरफान पर सारी निगाहें, आकर्षण का केंद्र बिंदु इरफान। और देखिए, दिस इज द लॉन्गेस्ट सिक्स ऑफ द टूर्नामेंट, सच अ हाई, बिल्कुल कितना दूर मार दिया, कड़क कड़क। इलायची के दानों सा है तेरा मुकद्दर, पवन केने जितना पिसता गया खुशबू बिखेरता गया। 38 for 1. This year definitely it's a domination of Bhiwandi in the tournament. 38 for 1 Pavan Kene on 36 of 7. इरफान के लिए भी देखिए कभी खुशी कभी गम वाला मौका है। पहली बॉल पर विकेट, फिर 1, फिर 6, और छत्रपति शिवाजी महाराज स्टैंड से वहां पर वो गेंदबाजी करते हुए बैटर है पवन केने। 38 for 1। इस बार भी गैप में खेल दिया, तेज तर्रार भागती हुई गेंद छूमंतर हो गई यहां पर, और ये भव्य चौका। शॉट खेल रहे पवन केने, व्हाट अ शॉट। और देखिए चारों दिशाओं में उन्होंने स्ट्रोक खेले, ये बड़ी बात है। स्पेशल इनिंग्स बाय स्पेशल पवन। वाइड बॉल, स्कोर 43, आधी मंजिल तय हो चुकी है और अभी दूसरा ओवर पूरा भी नहीं हुआ। प्रचुर मात्रा में रन, रन ही रन। फिल्में केवल 3 चीजों की वजह से चलती है, एंटरटेनमेंट, 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 और क्रिकेट केवल 3 चीजों से चलता है, वो है रन, रन और केवल रन। 43 for 1। बॉलर के सर के ऊपर से खेला था, रिस्की रन है, वहां पर थ्रो वाइड था। 44 for 1। जीतू शेलार आउट हुए, उसके बाद मैदान में विजय पवार आए, लेकिन इस वक्त पवन केने लाइव। ये देखिए इस मैदान का सुंदर दृश्य, हरे रंग की घास और साथ में कत्थई तपकीरी रंग का ये मैदान। सर्कल बहुत बढ़िया, क्रीज मार्किंग, प्लेयर्स, आली रे आली, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी आली। क्रीज के कोने से इस बार ड्राइव कर दिया पवार ने, सिंगल दिया पवार ने, स्ट्राइक दी पवन को। 45 for 1। 2 ओवर 45 रन, 1 विकेट। पवन के ने 9 बॉल 41, विजय पवार 2 बॉल 2, इरफान 1 ओवर 14 रन, 1 विकेट, गिरीश कोचरेकर 1 ओवर 31 रन। दोनों बैटर्स आपस में बात करते हुए और एक टीम मीटिंग चलती हुई श्रीराम स्पोर्ट्स निवाड़ी विक्रोलियंस और श्रीराम स्पोर्ट्स के सामने बल्लेबाजी करती हुई शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली। ये देखिए जिस तरह से फोकस किया जा रहा है टीम मीटिंग में। और सिद्धार्थ गौड़ा को अब गेंद थमाई गई है। चेंबूर तिलक नगर के खिलाड़ी है सिद्धार्थ गौड़ा, एक अलग हेयर स्टाइल। इस टूर्नामेंट में खिलाड़ियों की हेयर स्टाइल भी एक चर्चा का विषय है। कल हमने श्रवण डोंगरे को देखा था, अब आज हम देख रहे हैं सिद्धार्थ गौड़ा को। और मुझे ताज्जुब नहीं होगा कि अगले साल अभिजीत गोडबोले स्टाइलिश प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का भी अवार्ड घोषित किया जाए, बिकॉज दीज क्रिकेटर्स दे डिलीवर द स्टाइल स्टेटमेंट। और सिद्धार्थ गौड़ा को एक ही काम करना है,
कि ये भागीदारी को रोकना है। दूसरी तरफ विजय पवार अभी अभी क्रीज पर आए हैं, पवन केने को लाइव देख रहे हैं। अरिजीत सिंह को गाता हुआ लाइव करीब से देखना और पवन केने को लाइव 22 यार्ड के पिच पर खड़े रहकर देखना, इसका एक अलग ही मजा है। 45 for 1। नेवर की पहली गेंद इस बार उठा दिया है, कैच आउट का खतरा और यहां पर विकेट गिरता हुआ सिद्धार्थ गौड़ा ने बड़ा विकेट ले लिया, आउट होकर वापस चले गए विजय पवार। 3 बॉल 2 रन। पार में तेरे पीछे पीछे आ गया, मतलब इस वक्त 7 समुंदर पार भी लोग रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी के पीछे आ चुके हैं। किस तरह ये कैच को लिया गया रोहित भालेराव, जिनको किडनी कहा जाता है, और किडनी ने कैच ले लिया। नए बैटर है अक्षय पवार। एपी आज का दिन वाकई में रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में मजेदार 4 बड़ी टीमों के बीच में आज टक्कर है। सिद्धार्थ गौड़ा ने विकेट ली, अच्छी बात है श्रीराम स्पोर्ट्स निवाड़ी विक्रोलियंस के लिए, क्योंकि नियमित अंतराल पर विकेट लेकर ही दबाव बनाया जाएगा शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली के ऊपर। और पहली बॉल पर विकेट मिला, ये अच्छी बात है यहां पर फील्डिंग टीम के लिए। आइए फील्डिंग का मुआयना करते हैं। एक थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक पॉइंट, एक वाइडिश एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ। ऑन साइड पर फाइन लेग, डीप बैकेट स्क्वायर, वाइडिश मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। बल्ले का बाहरी सिरा, अक्षय पवार आउट, सिद्धार्थ गौड़ा ऑन हैट्रिक। गेंदबाजी, गुड लेंथ बॉल, जरा भी मूवमेंट नहीं था। अक्षय पवार को पता चल गया कि वो बॉल के मूवमेंट को समझने में मार खा चुके हैं और विकेट वहां पर कैच लिया गया विकेटों के पीछे मंगेश मैती द्वारा। रिक्वायर्ड रन रेट अभी भी कंट्रोल में 10.64, लेकिन यहां एक अच्छा काम हो रहा है कि पवन को अगर आउट नहीं कर सकते तो पवन को स्ट्राइक से दूर रखो, यह प्लान भी इस वक्त चलता हुआ। 45 for 3। सिद्धार्थ गौड़ा की तारीफ करनी होगी, ऐसे समय पर जब टीम को विकेट की जरूरत थी सिद्धार्थ आया, खुशियां लाया। पवन केने नॉन स्ट्राइकर एंड पर और स्ट्राइकर एंड पर अब आ चुके हैं विकी मुंबईकर। और विकी मुंबईकर ये लेफ्टी बैटर है, सामना करेंगे सिद्धार्थ गौड़ा का। इस ओवर की 2 गेंदों में 2 रन, एक भी रन नहीं दिया, 2 विकेटें लिए ऑन हैट्रिक। कैन सिद्धार्थ गौड़ा डिलीवर अ वर्ल्ड क्लास परफॉर्मेंस टुडे? हैट्रिक को बचाया, सिंगल पूरा किया, पवन को स्ट्राइक दी। ये दानिशमंदी यहां पर दिखाते हुए विकी मुंबईकर। और अब आ चुके एक बार फिर से पवन केने, जिनका बल्ला आग उगल रहा है। विध्वंसक, विस्फोटक, विनाशक ऐसी पारी। हालांकि मैच अभी खत्म नहीं हुआ, अभी भी यह मैच खुला है। जरूरत है यहां पर एक चमत्कार की। क्या सिद्धार्थ गौड़ा पवन केने को रोक पाएंगे? पवन केने काफी समय बाद स्ट्राइक पर आए हैं, उनकी एकाग्रता के ऊपर भी इस वक्त यहां क्रिकेट निर्भर करेगा। क्षेत्ररक्षण को फैलाते हुए ऑफ साइड पर पहरा मजबूत, और ये चली हवा के साथ साथ घटा के संग संग।
पवन के ने, वन फॉर ऑल फॉर वन क्रिकेटर। हिंदुस्तान का क्रिकेट आज भी मैं कहता हूं कि हर रोज एक नया स्टार पैदा होगा। क्रिकेट केवल 5 या 6 बड़े खिलाड़ियों के आसपास महदूद नहीं है, क्रिकेट लामहदूद है। और ये दिखाते हुए पवन के ने 52 फॉर 3, 47 पर पवन के ने 10 गेंदों में। अब कहानी में अब वाइड बॉल भी आ गई। 53 पर 3। अब तक हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर 49 रन्स का रहा है। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी तरस रही है उस अर्धशतक के लिए, और इस रत्नागिरी की पावन वसुंधरा जो इस वक्त अर्धशतक के लिए प्यासी है, चातक पंछी की तरह राह देख रही है, और वो अर्धशतक की बारिश यहां पर लेकर आएगा पवन के ने। इंतजार कीजिए। 52 पे 3। और इसके साथ यहां पर लपेट लिया, और ये पहला अर्धशतक। अगर अब ताली नहीं बजाई तो नाइंसाफी है। बाय डिफॉल्ट आल्या होणार हरीश भाई। पहिलं अर्धशतक या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी। कर रहा है हल्ला। इस बार एक और तगड़ा शॉट, इस बार कैच हाथ से छूटा है, और ये क्या मैच छूटा है। पवन केने की अर्धशतक के बारे में वाकई में क्रिकेट शब्द को उजागर किया। सी फॉर कॉन्सेंट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आई फॉर इंटेलिजेंस, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी, टी फॉर टेम्परामेंट। पवन के ने 84 रन चेज करना वाकई में आसान काम नहीं है, बट अगर आप चैलेंज लेने को तैयार हैं, चैलेंज देने को तैयार हैं, देन इट्स पॉसिबल। बहुत ही विहंगम दृश्य इस छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण रत्नागिरी का, जहां पवन के ने लाइव है। और कहते हैं ना कि बड़े आर्टिस्ट जब बड़े स्टेडियम में लाइव आते हैं उसका एक अलग मजा है, फिर वो माइकल जैक्सन हो, शकीरा हो, जस्टिन बीबर हो या पवन केने हो। थँक्यू सो मच। आणखीन एक प्राइज NB रिसॉर्ट्स, NBDB चे रिसॉर्ट्सचे मालक दिलीप वजे यांच्याकडनं 2000 रुपये त्यांनी घोषित केलेले आहेत पवन केले यांच्यासाठी। पहिल्या बॉलवर ज्या वेळेला षटकार पहिल्या चेंडूवरती सेकंड इनिंग मध्ये बसला, त्याच वेळेला हरीश सर तुम्ही एक मस्त वाक्य वापरलं होतं, करारा जवाब मिलेगा। ऍब्सोल्युटली दिस बॅट्समन इज प्रूव्हिंग युअर सेंटेन्स ऍब्सोल्युटली ट्रू। करून दाखवलं पवन केले, ही इज ऑन फायर। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 खऱ्या अर्थाने आता जी रंगत वाढलेली आहे, कारण ठसन आपल्याला बघायला मिळते या मैदानावरती। बिल्कुल टशन होना ही चाहिए, और दर्शक इसी तरह का क्रिकेट देखने आते हैं। आज केवल रत्नागिरी के दर्शक नहीं है, यहाँ दूर दराज से हमारे नाजरीन आए हुए हैं, और उनका यहाँ पर पूरा एंटरटेनमेंट। अब इरफान 1 ओवर 14 रन 1 विकेट, गेंद करेंगे पवन केने को। पवन 12 बॉल 52। इस बार 2 खिलाड़ियों के बीच में जाती हुई गेंद रोहन साळुंके ने वाइडिश थर्ड मैन पर गेंद को रोका। स्कोर 59 फॉर 3। सर एक अपडेट मात्र तुमच्याकडनं पाहिजे, किती बॉल मध्ये अर्धशतक झालं आणि Yes. स्ट्राइक रेट काय? 11 गेंदों में 50 रन बने, 11 बॉल्स 50 रन्स, एंड दैट्स ह्यूज। मतलब ऐसी पारियां कहते हैं ना, कई दिनों बाद ऐसी पारियां देखने मिलती है। युवराज सिंह की बारी याद दिला दी बंदे ने। यस, युवराज सिंह, एबी डिविलियर्स, अगर ये दोनों पारी को देखते तो युवराज सिंह कहता चंडीगढ़ आइए, एबी डिविलियर्स कहता जोहानिसबर्ग आइए। जबकि युवराज ने 12 गेंदों में बनाए थे, पवन बाबू ने तो 11 में ही कर दिया। इस बार 1 रन लिया विकी मुंबईकर ने। मुंबईकर भी स्मार्ट है, मुंबईकर भिवंडीकर को देख रहे हैं। स्कोर 60 पर 3। चौथा ओवर इरफान
इस पारी में अभी भी श्रीराम स्पोर्ट्स निवाड़ी विक्रोलियंस को विकेट चाहिए। एक ही तरीके से इस मैच को जीता जा सकता है, इस बाय टेकिंग विकेट्स विकेट्स एंड विकेट्स। 83 रन बनाकर हारना नहीं चाहेगी श्रीराम स्पोर्ट्स विक्रोलियंस। इतना बड़ा स्कोर बनाने के बाद आप जीतना ये लाजमी है, लेकिन पवन के ने जय और पराजय के बीच का एक ऐसा खिलाड़ी जो इस वक्त क्रीज पर डटकर खड़ा हुआ है। एक्सप्रेस बॉल लेकिन दिशा से भटके और वाइड बॉल। येस, आणि या दरम्यान या मंचावरती काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय आतिश खरत, गणेश वाचकर, संतोष वैती, शैलेंद्र सिंग, किस्मत शेठ, त्यांचे हे सगळे मित्रमंडळी आमची घरचीच मंडळी आहेत, भावाप्रमाणे आहेत, आलेले आहेत। आपलं खूप खूप स्वागत। रोमांचक मॅच, थरारक मॅच, आतषबाजीवाली मॅच आणि आपल्याबरोबर आहेत हरीश सर। और इस बार बोल्ड कर दिया। नाउ दिस इज प्राइज विकेट। ये विकेट ने मैच के दरवाजे को खोल दिया है। दिस इज अ गेटवे टू विक्ट्री। स्ट्राइक रेट और अब पवन केने की जगह पर आ रहे हैं साई शेलार। किस तरह ये विकेट लिया गया? पवन केने ने पहला गलत शॉट खेला। जब सीधे बल्ले से रन बन रहे थे तो वो स्विच इट करने चले गए और बिल्कुल वहीं पर उन्होंने गलती कर दी। और अब नए बैटर है साई शेलार जो इस वक्त थोड़ा चोटिल है। उनके पेट में क्रैम्प्स और दर्द है और इंजरी होने के बावजूद वो उतरे मैदान में। 10 PL शारजा जो खेला गया उसका लॉन्गेस्ट 6 सड़क पे जिन्होंने लगाया ऐसे साई शेलार। और लेकिन इरफान के इस विकेट ने मैच को खोल दिया है। यस, नाउ इट इज पॉसिबल। इरफान की भी तारीफ करना चाहूंगा, बड़ी दिलेरी के साथ शेर दिल गेंदबाज पवन केने के डिफेंस को रन थ्रू करते हुए। और देखिए इरफान के चेहरे पर भी एक खुशी थी, आई हैव डन इट। मजा भी तभी आता है जब आप सर्वश्रेष्ठ के सामने टकराएं। जब बेस्ट के सामने बेस्ट आएगा तो बेस्ट नजर आएगा। ये कल का मुकाबला रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस बेस्ट ऑफ ग्रामीण, रात 8 बजे। अंकुर सिंह एंड विश्वजीत ठाकुर, 2 लीडर्स एंड देयर स्क्वाड। देखना ना भूलिए। इरफान टू साई, वाइड बॉल। स्कोर आगे बढ़ता हुआ 62 पर 4, 62 for 4। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी करते हुए यहां पर येस हरीश सर, मॅच मस्त सुरू आहे, पण इथे काही सत्कार मी करून घेतोय। मी दीपक पवार, पराग सावंत आणि सगळ्या मंडळींना विनंती करेन सत्कार करूया 70-70 चे आपले मित्र तारिक भाई सय्यद यांचा। जबरदस्त अपील और रन जरूर पूरा किया गया है। अंपायर ने लेग बाय दिया। स्कोर 63 for 4, 21 to win। चौदह बॉल 21 रन, 14 चेंडू 21 धावा, 14 balls 21 to win। क्या अपील कर रहे थे? देखिए, हाउ वाज दैट? ये क्रिकेट है। क्रिकेट इश्क और जंग में सब कुछ जायज है। 63 for 4। क्रिकेट का मैं जानता हूँ, इश्क आप जानते हैं। यस, इश्क के बारे में मैंने कल भी कहा था, आज भी कहूंगा। इस बार फटका गलत है, फंसता हुआ, लेकिन कैच हो पाएगा नहीं। कैच तो नहीं हुआ, 2 पूरे कर लेंगे वहां पर तेज कदम भागते हुए।
विकी मुंबईकर। इश्क और मुश्क छुपाए नहीं छुपते, और रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी के क्रिकेटर छुपाए नहीं छुपते। 65 पर 4। अब रन चाहिए 19 मोर टू विन। मैच बहुत क्रूशियल स्टेज में अब आ चुका है। Game of uncertainty. Nothing Definitely. can be predicted till the last ball is bowled. फुल टॉस बॉल दी मुंबईकर ने, ड्राइव कर दिया मुंबईकर की एक गेंद यहां पर। अब मेरे ख्याल से उस गेंद को रोकने का प्रयास किया है। एक रन तेजी से भागे, दूसरा, तीसरे की दौड़, आउट का खतरा। और अंपायर भी देखिए बिल्कुल आराम से चलते हुए। अंपायर के वॉक को मैंने एंजॉय किया, मानो तुतारी एक्सप्रेस से आप उतरे और ऊपर की तरफ आप आराम से चढ़कर आ रहे हैं। बिल्कुल रिलैक्स थे अंपायर। और अब 12 गेंदे 16 रन, 12 चेंडू 16 धावा करावे लागणार आहे माझा भावा, ये दोनों एक दूसरे को कहते हुए 12 बॉल 16, 4 ओवर 68 रन, 4 विकेट। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी के इतिहास की एक ऐसी यादगार मैच इस वक्त यूट्यूब पर tenniscricket.in के तमाम दर्शक देख रहे हैं। आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। एकदम प्राइम टाइम पे प्राइम मैच चल रहा है, बिल्कुल प्राइम टाइम। और ये वाकई में इस वक्त 12-16 एक परफेक्ट इक्वेशन है। नया ओवर किसे सौंपा जाएगा? पहले दिन वाईसीसी पावर्स और रोहन 11, दूसरे दिन स्मार्टनेट रायगढ़ और मुन्ना देसाई 11। आज 2 टीमें, कल 2 टीमें। ये टूर्नामेंट जैसे जैसे आगे बढ़ रहा है वैसे हर रोज नए कीर्तिमान, नए आयाम कायम करती हुई रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी। अब सिद्धार्थ गौड़ा के सामने बैटिंग के लिए तैयार विकी मुंबईकर 4 बॉल 7, साई शेलार 1 बॉल 0, 12 गेंदे 16 रन। श्रीराम स्पोर्ट्स निवाड़ी विक्रोलियंस की बॉलिंग और शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली की बैटिंग। इस बार मुंबईकर ने हुक लगाना चाहा, बॉल भवरे की तरह घूमी। 11 बॉल 15 रन, 11 चेंडू 15 धावा, 11 balls 15 to win. Yes, sir. 25,000 viewers are online right now watching this match. 25K. Now that's a huge number. 25,000 लोग लाइव है। और आप अंदाजा लगाइए कि मैदान में भी अब गर्दी बढ़ रही है। जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा, प्राइम टाइम आ चुका है और लोग अब मैच देख रहे हैं। इस बार स्ट्रेट ड्राइव, साई शिला रिस्की रन ले रहे हैं, वहां पर डायरेक्ट हिट लगाया, ओवरथ्रो का रन आ जाएगा और उसे भी पूरा कर लेंगे। जहां 1 रोकना था वहां 2 चले गए। साई शिलार रन को पूरा करते हुए 71 for 4 now. 13 more to win of 10 balls. 10 बॉल 13, रिक्वायर्ड रन रेट 7.80, 6 विकेट बाकी है। साई शेलार, जिनको आप देख सकते हैं डोले शोले वाले बल्लेबाज, और इसको कहते हैं 6। मिसाइल शॉट। क्या बात है। फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे शिर्डीचे साईचे आणि षटकार बघावे तर शेलार साईचे। सर गाना भी परफेक्ट लगा था, मैं खिलाड़ी तू अनाड़ी। यस। और साई शेलार, आप सोचिए शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर बैटिंग करते हुए जिसने सड़क पे कड़क 6 मारा हो, उसका कॉन्फिडेंस क्या होगा। 77 for 4, 83 for 4। साई शेलार
खेलने का हौसला तो रखो, आपका तो रास्ते भी इंतजार करते हैं। सारी सड़कें रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी के छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण पर आती हुई। शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब पहली पारी में सबको लगा था कि ये टीम वापसी कर पाएगी क्या, और वापसी पहले बॉल से की। वो जो करारा जवाब दिया वो अभी तक भी करारा है, कड़क है, इससे कड़क कुछ भी नहीं हो सकता। लिज्जत और गणेश का पापड़ भी नहीं। 83 for 4, 1 रन चाहिए अब। Last 1 run and 2 out of 2 for SSCC डोंबिवली। एक और अच्छी गेंद यहां पर पूरा करते हुए सिद्धार्थ गौड़ा, यानी कि अब 6 बॉल में 1 रन चाहिए। 6 चेंडू 1 धावा, 6 balls and 1 run। सिद्धार्थ गौड़ा नाराज अपने आप से। इरफान उनसे बात करते हुए व्हाट शुड हैव बीन डन, लेकिन वर्क इज डन। क्लिनिकल परफॉर्मेंस। 6 बॉल 1। आखिरी बार 6 बॉल 1 रन बचाया गया था बदलापुर में, जहां पर 6 बॉल में 1 रन नहीं बने थे। लेकिन कहते हैं ना कि धूमकेतु 86 साल में एक बार दिखता है। 6 बॉल 1 रन, 6 चेंडू 1 धाव। आखिरी ओवर आखिरी ओवर 6 बॉल 1। आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स presents Ratnagiri Champions Trophy 2023 season 9 powered by Namdar Udayji Samant, Cabinet Minister, Government of Maharashtra, strongly supported by Kiran Bhaiya Samant, उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन। 6 विकेट से विजय मुबारक हो। थँक्यू सो मच। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या मान्यवरांचे सत्कार इथे करतोय। पहिला होतोय 70-70चे तारिकभाई सय्यद यांचा सत्कार ओम साई स्पोर्ट्स कडून होतोय। श्रीकांत शेंडगे तिथे आहेत, अमरेश सावंत आहेत, रजनीश परब, पवन सावंत, पराग सावंत, यानंतरचा सत्कार होतोय आतिश शेठ घरत। तुर्भ्याचे आहेत आतिश शेठ घरत, यांचा इथे सत्कार होतोय। आवर्जून उपस्थित झाल्याबद्दल शेठजी खूप खूप तुमचं स्वागत, मनापासून धन्यवाद। 21 तारखेपर्यंत तुम्ही रोज या आणि मॅचेसचा आनंद घ्या। मगाशीच आतिश शेठची भेट झाली, आजच ओळख झाली आणि अतिशय बरं वाटलं। त्यांनी सांगितलं